आणि तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या वाढत्या कारवायांमुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची पत्रकबाजी सुरू असतानाच नाशिक विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत सुकेवाडी परिसरात तब्बल 454 किलोहून अधिक गांजाचा मोठा साठा जप्त केलाय। या कारवाईमुळे केवळ संगमनेर मध्येच नव्हे तर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुकेवाडी येथील आरोपी तुषार उत्तम पडवळ उर्फ दमल्या याच्या घरावर ही कारवाई करण्यात आली। गुरुवारी सकाळी टास्क फोर्ससह संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे आणि शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस उपनिरीक्षक सावंत आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने पडवळ यांच्या घरावर छापा टाकला। मात्र पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोपी तुषार पडवळ उर्फ दमल्या घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला। विशेष म्हणजे रिक्षातून गांजा जप्त केला गेला आहे। पोलिसांनी पडवळचे घर बंद असतानाही तपासणी केली असता घरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा आढळून आला। घरापासून जवळच उभ्या असलेल्या बजाज कंपनीच्या पिवळ्या रंगाच्या मालवाहू ॲपे रिक्षामध्ये देखील गांजाचा मोठा साठा लपवलेला होता। पोलिसांनी ही रिक्षा तत्काळ जप्त केली आहे। जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन 454 किलोहून अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। घटनेची गंभीर दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। हा गांजा नेमका कुठून आणला गेला, याची विक्री कुठे होणार होती, या रॅकेटमध्ये आणखीन कुणाकुणाचा सहभाग आहे याबाबत टास्क फोर्स आणि शहर पोलीस कसून तपास करत आहेत। अलीकडेच झालेल्या अंमली पदार्थ कारवायांमध्ये काही आरोपींची साखळी राजकीय व्यक्तींशी जोडली गेल्याचं सत्य समोर आलं होतं। त्यामुळे आता फरार झालेल्या आरोपी तुषार पडवळ हा आणखीन कुणासोबत जोडला गेला आहे यावर तपास यंत्रणांचे लक्ष लागून आहे। एकूणच या मोठ्या कारवाईमुळे संगमनेरसह परिसरातील अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तालुक्यातील सुकेवाडी येथे गांजा पकडलाय, काय अधिक माहिती आहे, किती किमतीचा आहे आणि काय कारवाई केलेली आहे? संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुकेवाडी या गावामध्ये तुषार उत्तम पडवळ आणि उत्तम बबन पडवळ यांच्या नावावर असलेल्या घरामध्ये या ठिकाणी जवळपास 400 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा मिळून आलेला आहे, ज्याची किंमत अंदाजे साधारणतः 1 कोटीच्या वर त्याची किंमत आहे। आणि याची आता प्राथमिक तपास चालू आहे। याच्यामध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य याची नव्याने स्थापना झालेली आहे। अशा अँटी नार्कोटिक टास्क फोर्सचे नाशिक विभागाचे त्या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेब DYSP, त्याचबरोबर त्यांची टीम, त्यामध्ये API व्यवहारे, API खरे आणि टीम, त्याचबरोबर संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, त्याचबरोबर या विभागाचे DYSP साहेब सोनवणे साहेब आणि PI साहेब आणि त्यांची टीम असं संयुक्त रीतीने या ठिकाणी सुकेवाडी गावामध्ये संयुक्तरित्या कारवाई केलेली आहे। आणि या कारवाई दरम्यान साधारणतः 400 किलो वजनाच्या पेक्षा जास्त वजनाचा आणि 1 कोटीपेक्षा ज्याची किंमत जास्त आहे असा गांजा मिळून आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। आता पंचनाम्याची कारवाई सुरू आहे। अधिकची माहिती याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल। धन्यवाद।